राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज जयसिंगपूरमधील बस स्थानकाचं उद्घाटन झालं। कोल्हापूर विभागाला नव्या 120 बसेस दिल्या जातील असं त्यांनी जाहीर केलंय। दरम्यान नामदार सरनाईक यांनी नृसिंहवाडीमध्ये जाऊन दत्तगुरू महाराजांचं दर्शन घेतलं। 2 कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या जयसिंगपूरमधील नव्या बस स्थानकाचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला 10, इचलकरंजी आगाराला 15 बसेस देण्यासह कोल्हापूर विभागाला एकूण 120 नवीन बसेस दिल्या जातील असं नामदार सरनाईक यांनी जाहीर केलं। एसटी महामंडळाचा वर्धापन दिन आहे। त्या वर्धापन दिनापासून साफसफाई ही तर आम्ही करणारच आहोत, परंतु जे काही शौचालय आहे, आज सुलभ शौचालय आहे, परंतु त्यांना नोटीस दिलेले आहेत, त्यांना आम्ही खाली करणार आहोत आणि सर्वसामान्य प्रवाशांना, आम्हाला महिलांना आणि पुरुष मंडळींना 1 जून पासून प्रसाधनगृह हे मोफत एसटी महामंडळानं केलेलं आहे। त्यामुळे प्रसाधनगृहामध्ये कोणाला पैसे मोजायची गरज नाही, अशा पद्धतीचं एक निवेदन आजच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला करतो। दरम्यान जयसिंगपूर बस स्थानकासाठी संरक्षक भिंत, प्रवाशांसाठी यात्री निवास आणि वाहतूक नियंत्रण कक्ष उभारावा अशी मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली। यावेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष अनुराधा अडके, सभापती मिलिंद कुरणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, सभापती श्रद्धा गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण यांच्यासह एसटीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान नामदार प्रताप सरनाईक यांनी नृसिंहवाडीमध्ये जाऊन दत्तदर्शन घेतलं। यावेळी दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं नामदार सरनाईक यांचा स्वागतपर सत्कार झाला।